2026 रोजी एटापल्ली या महाराष्ट्रातील सर्वात अतिदुर्गम तालुका आणि येणाऱ्या काळामध्ये उद्योग हब म्हणून हा तालुका नावावर उपास येत आहे. परंतु या तालुक्यातील ज्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे चौथी गरज ही या तालुक्यातील रस्त्याची आहे. कारण इथले रस्ते अतिशय खराब असल्यामुळे येथील ना शिक्षण व्यवस्थित पोहोचत आहे, आरोग्य आणि अनेक गोष्टी. त्यामुळे येथील लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जागरूक जे अन्यायाला वाचा फोडतात पत्रकार बंधू यांनीच या ठिकाणी जवळपास 5 दिवसापासून साखळी उपोषण चालू केलं आणि आजपासून आमरण उपोषण चालू केलं. ही अतिशय चांगली गोष्ट आहे का एटापल्लीसारख्या दुर्गम भागामध्ये लोकशाहीचा चौथा स्तंभ ज्यांना म्हणतो आपण, त्यांनी ही चालू केलेला आहे. आणि आजपासून जे आमरण उपोषण झालेलं आहे त्या आमरण उपोषणाला राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा या उपोषणाला पूर्ण पाठिंबा आहे. आणि यांच्या जीवितात जर काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार येथील प्रशासन राहील. तर या प्रशासनाने हे गांभीर्य लक्षात घेता विशेष बाब म्हणून कोणतीही गोष्ट जर करत असताना एक विशेष बाब म्हणून बऱ्याचशा गोष्टी करू शकतो. तर विशेष बाब म्हणून माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी माझी विनंती आहे, या राज्याचे मुख्यमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा विनंती आहे, विशेष बाब म्हणून येथील ज्या काही मागण्या आहेत त्या त्वरित पूर्ण करावा आणि या एटापल्ली तालुक्याला न्याय देण्यात यावा.